हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. दॅट इज LNN अकॅडमी. बघू शकता तुम्ही जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी भरती येणार आहे त्या संदर्भात आजची एक महत्त्वाची अपडेट 23 जानेवारीला आपल्याला बघायला मिळते की सर्व कार्यक्रम प्रमुखास हे आरोग्य सेवा आयुक्तालयाचं लेटर गेलेलं आहे की आकृतीबंधासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत. म्हणजेच काय झालं की ऑलरेडी आपण जानेवारीच्या 5-10 तारखेला बघितलं होतं की प्रत्येक जे DD ऑफिसेस आहेत, जे उपसंचालक आहे यांना पद जे 50% ज्यांचं बांधकाम झालेलं आहे अशा हॉस्पिटलचं आणि बाकी जे नवनिर्मित आणि जे जुने हॉस्पिटल्स आहे सगळ्या हॉस्पिटलचे जे पदं आहेत त्यांचं जे पदनिर्मिती प्लस किती वॅकन्सी आहे काय आहेत ह्या सगळा डाटा हा उपलब्ध झालेला आहे. बट त्याविषयी जे शासनाचे काही निर्णय आहेत ते उपलब्ध करून देण्यास हे मागवत आहे. याच्यामध्ये खरं सरळ त्यांनी बोललेलं आहे की उपरोक्त विषयान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अतिरिक्तखाली असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखाचा आकृतीबंध तयार करून शासनास सादर केलेला आहे. ऑलरेडी केलेला आहे. सदर प्रकरणाचे शासनाने त्रुटी काढलेल्या असून त्या त्रुटीची पूर्तता करण्याबाबत कळवलेले आहे. शासनाने आकृतीबंधाशी संबंधित असलेल्या आपल्या अखत्याखालील पदाचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत कळवलेला आहे. तरी आपल्या अखत्याखाली पदाच्या अखत्यारित पदाच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाच्या ईमेल IDवर उपलब्ध करून देण्याबाबत. मग व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की बाबा ऑलरेडी आकृतीबंध रेडी झालेला आहे. पदनिर्मितीची प्रोसेस जवळपास संपतच आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की DHSच्या वेटिंग लिस्ट लागत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि 16 फेब्रुवारीला हे विधिग्राह्य होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्चमध्ये 100% मला असं वाटतं आता ह्या लेटरवरून यांचं जसं स्पीड चालू आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचं तर 100% गॅरंटी वाटतं की मार्चमध्ये आपल्याला ही DHSची सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सगळ्या पदांच्या फार्मासिस्टपासून नर्सिंगपासून MPW पासून लॅब टेक्निशियन एक्सरे सगळं डायलिसिस टेक्निशियन सगळे जेवढे मागे आले होते सगळ्या प्रकारच्या नर्सिंग पॅरामेडिकल कॅटेगरीच्या वॅकन्सीज आपल्याला इथे म्हणजे आरोग्य सेवेचे रिलेटेड वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतील. तर तुम्ही तयारीत राहा, अभ्यासाला लागा, वाट बघू नका. क्लासेस लावायचे असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा. DHS DMERसाठी क्लासेस चालू आहे. सगळ्या प्रकारचं टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही गोष्टी आम्ही याच्यामध्ये शिकवू. ओके, ऑलरेडी नर्सिंगचे क्लासेस चालू आहे. टेक्निकलसुद्धा लवकरच सुरू होऊन जातील. तर बघा नॉन टेक्निकल लवकरच सुरू होतील. ओके, त्याच बॅचमध्ये. तर फटाफट तुम्ही क्लासेस परचेस करून अभ्यासाला लागा आणि जर तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा तर स्वतः पण करू शकता. जरुरी नाही आहे तुम्ही क्लासेस केले पाहिजे. बट जर तुम्हाला पहिल्या 2000मध्ये सिलेक्शनमध्ये जर यायचं असेल तर काहीतरी समथिंग एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागेल. बाकी तुमची इच्छा. तुम्हाला जर क्लासेस करायचे असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ऑलवेज सुसज्ज आहे. DHSमध्ये भरपूर विद्यार्थी आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन लर्न नेक्स्ट नर्सिंगबद्दल पूर्वीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्याविषयी विचारू शकता. ते तुम्हाला चांगली माहिती सांगणार. आम्ही आपल्या तोंडाने हे करण्यात स्तुती करण्यात काही अर्थ नाही. ओके, जे ऑलरेडी स्टुडंट आहेत तेच तुम्हाला सांगतील. ओके, आणि 100% हे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे कारण यांचं स्पीड मला थोडी 2x स्पीड वाटत आहे. चांगल्या स्पीडने हे काम करत आहे. तर अभ्यास करा आणि कंटिन्युअस अभ्यास करा. चांगल्या टेस्ट सिरीज सॉल्व करा. जेवढं होईल तेवढं वेळ द्या अभ्यासाला. ओके, जर तुम्ही कुठे प्रायव्हेटला कामाला असाल तर थोडा वेळ घेऊन अभ्यासाला द्या. डेफिनेटली गव्हर्नमेंट नोकरीज हेच टार्गेट घेऊन आपण नर्सिंगमध्ये आलेलो आहोत. चला मग लवकर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.